श्री क्षेत्र महाबळेश्वर हे जुन्या महाबळेश्वर मध्ये स्थित आहे, जे की महाबळेश्वर पासून 7 किलोमीटर आतमध्ये वसलेले आहे। गर्द वनराई पार करून आपण महाबळेश्वर मंदिर परिसरामध्ये येऊन पोहोचतो। महाबळेश्वराचे हे मंदिर सुमारे 13व्या शतकात यादव राजा सिंगनदेव याने बांधले असे मानले जाते। 6 जानेवारी 1665 रोजी शिवरायांनी राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत डबीर यांची याच मंदिरात सुवर्णतुला केली। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दुर्मिळ असे रुद्राक्ष रूपी शिवलिंग आढळते। पौराणिक कथेनुसार महाबळी या असुराचा संहार केल्यानंतर महादेव येथे महाबळेश्वर या नावाने स्थापित झाले। मंदिराच्या बांधकामाची शैली ही इतर मंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी आहे। महाबळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आपण अतिबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जातो। महादेवाने महाबळीचा तर श्री विष्णूने अतिबळीचा संहार केल्याची कथा प्रचलित आहे। येथे बाहेर 3 नंदी मांडले असून आतमध्ये शिवलिंग आहे। त्यानंतर आपण मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो। मुख्य मंदिराबाहेर नंदी मंडप असून आतमध्ये प्रशस्त सभागृह आहे। सभागृह दगडी खांबांवर तोडलेला असून गाभाऱ्यामध्ये अतिबळेश्वराचे प्रसन्नचित्त शिवलिंग आहे। हे अतिबळेश्वराचे प्रसन्नचित्त शिवलिंग। त्यानंतर आपण येथील सर्वात प्राचीन अशा पंचगंगा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघतो। येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्यांचा उगम होतो। या 5 नद्यांपैकी कृष्णा, वेण्णा, कोयना आणि गायत्री या नद्या पूर्वाभिमुख असून यातील सावित्री नदी पश्चिम बाजूला वाहते। येथील गोमुखातून या 5ही नद्यांचे पाणी एकत्र होऊन कुंडातून बाहेर पडते। येथे भगीरथी नदी आणि सरस्वती नदी गुप्त स्वरूपात असून भगीरथी दर 12 वर्षांनी तर सरस्वती दर 60 वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येते अशी मान्यता आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव असे आवर्जून लिहा। हर हर महादेव।